राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण इंधन टंचाई, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, ऐन खरीप हंगामात शेतीची कामं ठप्प, डिझेलसाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर रात्री मुक्काम. यंदा राज्यावर एल निनोचं संकट, राज्यात सरासरीच्या फक्त 88% पाऊस पडणार. विदर्भ मराठवाड्यात जास्त काळजीची गरज, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कॉकरोच इज बॅक, कॉकरोच पार्टीचं नवीन अकाउंट सुरू. झुरळं मरत नाहीत म्हणत स्वित्झर्लंडमधून नवीन अकाउंट सुरू. कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक, कायदेशीर प्रक्रियेसाठी भारतात अकाउंट ब्लॉक ही लोकशाही आहे का? पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची नाराजी. एमपीएससीचे सोशल मीडिया हँडल अद्याप अनव्हेरिफाईड, अधिकृत हँडलवर टिक नसल्यानं विद्यार्थी चिंतेत. बनावट अकाउंटमुळे चुकीची माहिती पसरण्याची शक्यता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात, वारकरी संप्रदायात घुसखोरी केल्याच्या वक्तव्याचा आरोप. शरद पवारांसोबत झालेल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. शरद पवार भेटीबद्दल सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण, पार्थ पवारांबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं तटकरेंकडून स्पष्ट. सरकारचं शिष्टमंडळ उद्या जरांगेंना भेटणार. आरक्षणासाठी 30 मे पासून जरांगेंचा उपोषणाचा इशारा. वांद्रे अतिक्रमण दगडफेक प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. 100 ते 150 आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल. दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक. वांद्र्यातील गरीबनगर परिसरात सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण कारवाई. बुधवारी झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ. नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारेची सीबीआयकडून समोरासमोर चौकशी. मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमध्ये पेपर फुटीचा कट शिजल्याचा सीबीआयला संशय. नीट पेपरफुटी प्रकरणी जयपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. भाजप मुख्यालयाकडे जाताना पोलिसांनी अडवलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा. पश्चिम बंगालमधील सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम गायन सक्तीचं. मदरसा शिक्षण संचालनालयाचा आदेश. निर्णयामुळे राज्यात नवा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता. पीओकेमध्ये दहशतवादी हमजा बुरहानची हत्या. हमजा बुरहान पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार. अज्ञात हल्लेखोरांनी हमजा बुरहानवर केला हल्ला. चीनमध्ये महापुरात 25 जणांचा मृत्यू. अनेक शहरं पाण्याखाली, शेकडो वाहनं गेली वाहून. महापुरामुळे चीनमधील अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जारी. Thank you.